काल उदय सामंत साहेबांचं मी स्टेटमेंट जे ऐकलं, पुण्यात आले होते, पण मला असं वाटतं महायुतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की शिवसेनेतल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी असं नाही वागलं पाहिजे की शिंदे साहेबांना त्रास झाला पाहिजे, आणि भाजपमधल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी असं नाही वागलं पाहिजे की देवेंद्रजींना त्रास झाला पाहिजे. मला असं वाटतं की हे 100% खरं आहे, पण याचा विचार सामंत साहेबांनी पण केला पाहिजे की इतर ठिकाणी होणारे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत. पुण्यात तुमचा एक माणूस खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका करतो, व्यक्तिगत पातळीवरती जातो, हे थोडंसं वेगळं आहे. याचा विचार तुम्ही करा. आम्हाला काही कंप्लेंट करायची नाही, आम्ही काही तुम्हाला म्हणत नाही आहे, तुम्ही करा नका करू त्याचा विचार, आम्ही आमचे समर्थ आहोत. अण्णा ॲक्शनला रिॲक्शन मिळते, मात्र मग याच्यावर पांघरून पाडणार तरी कधी? कारण की पुणेकरांना हा प्रश्न अजिबात आवडत नाही. पुणेकरांना आवडत नाही, म्हणूनच पुणेकरांनी विधानसभा आणि लोकसभेला जागा दाखवून दिली ज्याला दाखवायची त्याला. कारण त्यावेळेला सुद्धा असेच मी तुम्हाला सांगितलं की इतक्या खालच्या पातळीचे आरोप केले गेले. मी असेल, आमचे हेमंत रासने असतील, आमच्यावरती खूप खालच्या पातळीचे आरोप याच माणसांनी केले होते. त्यावेळेला काय झालं, आम्ही दोघे निवडून आलो, याला घरी पाठवलं लोकांनी. त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकर सुज्ञ आहेत, पुणेकरांना कळतंय खरं काय खोटं काय. त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा विनंती करतो, कुठला तरी पुरावा बघा, कुठला तरी कागद बघा आणि मग बातम्या करा बाबांनो. कारण नसताना पुण्यातलं वातावरण बिघडू नका, कारण ह्या पुण्यातल्या बातम्या राज्यभर जातात हे सांगतो मी. तर माझं म्हणणं आहे की सत्यता तपासून वाटेल ते लावा, सोडू नका कुणाला, कुणी असू देत ते, मी असू दे कुणी असू, पण सत्य तपासा, एवढंच माझं म्हणणं आहे. आता स्पष्टीकरण नाही. धन्यवाद.